राम कृष्ण हरे जय रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता
हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो 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 सर का पुढे हॅलो 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 या नंदा बाबा पुढे वाह या बाबा हॅलो 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 देव बसेची तयाची घडावी तयाची घडावी तयाची घडावी देव बसेचे त्याची घडावे त्याची घडावी संगती त्याची घडावी देव बसेची त्याची घडावी
हॅलो 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 2 नंबरचं बटन खालून 0 करा स्टुडिओ मास्टर आहे ना हॅलो आवाज थोडा आवाज द्या हॅलो आता ज्यावेळेस गाईन त्यावेळेस बी को द्या देव वसे चित्ती त्यासी घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संसत संसते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल देव वसे चित्ती त्यासी घडावी संगती ऐसे आवडते मना थोडा देवा पूर्वावी वासना महायोग जिथे तटे भीमरथम वरम पुंडरिका धातुम मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरे चरण संसांचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार गजानन ज्ञान मूर्ती साक्षात प्रेम स्वरूप गौरी शंकर दया मूर्ती भास्कर वंदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर कीर्ति राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जा जन्म जन्म किया पदा राधा नाम
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे प्रार्थना गुरुदेव से ये स्वर्गमय संसार अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्व है गुरुदेव ये आशीष जो सोचने का फर्ज है योग योगेश्वर देववसे चित्ती त्यासी घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय खरं म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराज संगतीचे परिणाम सांगतायत विठाला 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 अभंग अत्यंत सरळ आहे अभंग अत्यंत सोपा आहे आणि मला असं वाटते अभंग सगळ्यांच्या पाठ आहे नित्य नैमित्तिक उपक्रमामध्ये गायला जाणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत तुकोबाराय कोणाच्या सानिध्यामध्ये आपण गेलो पाहिजे कोणाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपला उद्धार होतो जीवनामध्ये प्रापंचिक व्यक्तीची संगत महत्वाची आहे की जीवनामध्ये परमार्थ करणाऱ्या व्यक्तीची संगत महत्वाची आहे याचा विचार महाराज या ठिकाणी करतायत सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहारतो असा गेल्या 45 वर्षांपासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या मातला सिंदखेड गावामध्ये 45 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे मला असं वाटते या वर्षीचं हे 46वे वर्ष आहे समस्त गावकऱ्यांच्या अथोनात प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी तर असं म्हणेल नारदाच्या गादीहून ग्रामस्थांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलंय बघा ना तुम्ही गाणारे सुद्धा तोला मुलाचे आहेत वाजवणारे सुद्धा तोला मुलाचे आहेत टाळकरी सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत साऊंड सिस्टीम सुद्धा जोरदार आहे आणि ऐकणारे सुद्धा जोरदार आहे फक्त सांगणाराच खराब आहे वा ऐकताय ना तुम्ही ऐका सांगणारा काय खराब असतो का सांगणारा कोणताच खराब नसतो ऐकणारे खराब असतात तुम्ही म्हणसाल कसे चांगलं वाटलं तर बरं नाही तर मग ये इकडे ऐकते अत्यंत सुंदर असं नियोजन आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय की सगळी महाराष्ट्रातील नावाजलेली मंडळी तुम्हाला मिळाली हे तुमचं भाग्य आहे हा कारण तुमच्या गावातील या कार्यकर्ते लोकांनी माझ्यावर थोडा विश्वास टाकला मला म्हणले श्याम महाराज आम्हाला नाही का चांगली मंडळी पाहिजे मतलब थोडी महागडी आहे चालतील का महागडी चालतील का ती म्हटली महागडी नाही आपला कसं असं आता 46 वर्ष आपल्या कार्यक्रमाला होतात महागडी पण तरी म्हटलं की बा कार्यक्रमात तुम्ही जर आमच्यावर विश्वास टाकत असाल तर माणसं सुद्धा तितकीच ताकदीची असली पाहिजे त्या काळामध्ये अर्थात त्या दिवशी या महाराज लोकांचे कार्यक्रम चालू होते
हे जवळपास 12 ते 15 हजाराचा एक एक माणूस आहे हा. पण तरी सुद्धा तुमच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी आले. आणि खरं सांगू तुम्हाला, नेवरे महाराज, हनुमान महाराज, श्याम महाराज आल्या आल्या तुमच्या कर्तृत्वाची पावती या लोकांनी मला दिली. ही लोक म्हणले 45 वर्षात अशी लोक आम्हाला भेटले नाहीत. तुमचं बोललो बरं का मी याच 45 वर्षात ही अशी लोक भेटले नाही. खरं सांगू तुम्हाला, गायक, वादक आणि कृष्णा मंडप साऊंड सिस्टीम डेकोरेशन मातला सिंदखेड या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अन्नदान सुद्धा अत्यंत ताकदीनं चालू आहे. दीपक भाऊ सिरसाट यांच्याकडे आम्ही बसलो, बरोबर. आणि मला असं वाटते सिरसाट परिवार भरपूर आहे गावात, सगळेच ग्रामस्थ. कारण एकट्या दुकट्याचं काही कोणाचं नाव घ्यायचं नाही. पण त्यांनी सांगितलंय, महाराज बघा आम्ही 5 वर्षापासून पंगत देतो म्हणे, पण आतापर्यंत पंगत उठल्यानंतर कणिक लावायचं काम पडलं नाही, म्हणजे निपूर आली नाही. ही ताकद जर कशाची असेल, तन्मन धनानं समर्पण असून तन्मन धनातून मनातून दिलेल्या पंक्तीची ताकद आहे. देवाचं कार्य करताय ना माझ्या राजांनो, तुम्ही देवाचं कार्य जर करत असाल, देवासाठी जर तुम्ही देत असाल, तर समर्पण भावनेने द्या. नारदाच्या गादीवर सांगतो, आहे तोपर्यंत संपत नाही, हे देण्याची ताकद आहे. दिलं पाहिजे, जिथं दिलं पाहिजे तिथं दिलं पाहिजे. मी सांगेल तुम्हाला, ऐका, सांगेल तुम्हाला कुठं दिलं पाहिजे. कृष्णा मंडप साऊंड सिस्टीम डेकोरेशन मातला सिंदखेड गावचा आहे. मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी बऱ्याच या भागामध्ये नेहमी फिरतो, या भागात माझी बरीच ओळख आहे. देवस्थानचं काम आहे, भागवत सप्ताहाचं काम आहे, ज्ञानेश्वरी सप्ताहाचं काम आहे. या ठिकाणी जर एखादा गायक, एखादा मृदंगाचार्य दादा तुम्हाला थोडा आवाज शिल्लक मागत असेल तर दिला पाहिजे. इतका दिला पाहिजे, इतका दिला पाहिजे. एखाद्या मशीन मधून धुपट निघलं पाहिजे, इतका दिला पाहिजे. ती म्हणता, हा पहिला महाराज भेटला बा मशीन मधून धुपट काढण्यासाठी. नाही का? देवाच्या कामासाठी आतापर्यंत कधी धुपट निघालं का? तुम्ही जर लग्नाचा नवरदेव परण्या निघाला आणि तुमचा जर डीजे वाजत असेल, तर डीजेवर नाचणारी मुलं म्हणत असतात, आवाज वाढव डीजे, तुला मायची शपथ आहे. हा, मायची शपथ घेऊन म्हणत असतात, आवाज वाढव डीजे, तुला मायची शपथ आहे. हा, आवाज वाढव डीजे, तुला मायची शपथ आहे. त्या डीजे वाल्याला आवाज वाढव, डीजे वाल्याला आवाज वाढवतो, डीजे वाला सुद्धा बिचारा आवाज वाढवतो, इतका आवाज वाढवतो की काही कालांतर गरम झाल्यानंतर त्यातून धुपट निघते. डीजे वाल्याने नवरदेवाचं परण्या निघत असताना जर तुम्ही त्या साऊंडला जास्त आवाज देत असाल, मला असते तुमचा फायदा नाही आणि तुमचं कोणी नावही घेत नाही. उलट म्हातारे कुतारी त्या डीजे पासून 100 किलोमीटर दूर राहतात. एकाला मी विचारलं, बाबा त्याच्याजवळ का जात नाही? त्यांनी सांगितलं, बाबा पहिलेच मी हार्ट अटॅकचा पेशंट आहे आणि त्याचे जसे डुकचिक ते दणके वाजतात, तसं माझं छाताळ भितात दलाक दलाक करतो. अजून मला 100 वर्ष जगायचं आहे. त्याच्या ठोक्यात जर मी लवकर गेलो तर नसत्या भानगडी व्हायच्या. मी त्याचा विरोध करत नाही. भागवत सप्ताहामध्ये जर गायक, वादक, गुणीजन मंडळी तुम्हाला थोडा आवाज मागत असेल, मी नारदाच्या गादीवर सांगतो, त्यांना द्या. तुमच्या मशीन मधून एखाद्या वेळेस धुपट निघत असेल, निघू द्या, निघू द्या. आज तुमच्याकडे 10 लाखाचं सामान आहे. मी नारदाच्या गादीवर सांगतो, सप्त्यासाठी जर तुम्ही तन्मन धनानं आवाज वाढवत असाल, तर पुढच्या वर्षीपर्यंत 15 लाखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. ही देण्याची ताकद आहे, देता आलं पाहिजे. म्हणून गोड साऊंड आहे. गाणारी सुद्धा महाराष्ट्रात नावाजलेली सर्व मंडळी आहे. परमहंस रामकृष्ण मोहनी बाबा संस्थानचे आमचे विद्यार्थी हनुमान महाराज काळे आहेत. आज विदर्भ गायन कोकिळा ही पदवी त्यांना मी देतो. वास्तविक पाहता मी त्याचा गुरुजी आहे, माझ्याकडे तो शिकलेला आहे. पण तरी सुद्धा आता तो म्हणण्याच्या लायकीचा नाही, आता ते झालेले आहे. याचा अर्थ असा आहे की ही कला आहे माझ्या राजांनो, ही कला सहजासहजी कोणाला मिळत नाही. गाल्यानंतर असं वाटलं पाहिजे, नाहीतर असं म्हणतायत, गाता येईल तेण्याची गावे, ये रे हरी 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 म्हणावे. काय वर्णन करताय सर माझी गाता येईल तेण्याची गावे, ये रे हरी हरी म्हणावे. महाराज म्हणतात, तुम्हाला जर स्वरात गाता येत असेल तरच गा. भाग्यवान आहे तुम्ही मातला सिंदखेड ग्रामस्थ की तुमच्या गावात ताकदीचे गाणारे आहेत. 2 वर्ष आपल्या मौनी बाबा संस्थांमधून नंबरातले विद्यार्थी आहेत, नंबरातले माणसं आहेत. अर्थात तुमच्या गावात गुरुदेव सेवा मंडळाची सुद्धा बरीच सदस्य मंडळी आहेत. माझ्यासोबत हार्मोनियमच्या साथीला सुद्धा तुमच्या गावाचे आहेत.
पाठीमागे सुद्धा ही सगळी मंडळी जी आहे ही भजन मंडळातली मंडळी आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की आपल्या गावातले भजन पुरुष भजन मंडळ मौनी बाबाच्या दत्त जयंतीच्या भजन स्पर्धेतून दुसरा आणि तिसरा नंबर आणतात. 50 भजनी मंडळापैकी जर तुमच्या गावाचा नंबर येत असेल तर मला असं वाटते तुमच्या गावातली मंडळी सुद्धा स्वरात गाणारी आहे. स्वरा म्हणून काय वर्णन केलंय महात्म्यांनी, वर्णन फार सुंदर करतात श्याम महाराज. गाता येईल तेण्याची गावे येर येर या शब्दाचा अर्थ आहे चिल्लर माणसानं पापादाच्या स्वरात डोकं लावायचं नाही. येर म्हणजे चिल्लर, म्हणजे तुम्ही चिल्लर आहे असं मी म्हणतो असं नाही. आम्हाला सुद्धा भजन येते, आमच्या माय मावल्या सुद्धा अत्यंत सुंदर भजन गातात. गायलं पाहिजे तुम्ही. अरे तुमच्या आवाजाला तोड नाही, आमचा शेवटचा साथ तुमची सुरुवात आहे. जिथं आमच्या आतड्या बाहेर येतात तिथं तुम्ही नुसतं असं जरी केलं तरी आमचं काम तमाम होते, इतकी ताकद आहे. फक्त तुमचा आवाज भजनात जास्त निघत नाही आणि भांडणात तुमचा आवाज निघल्याशिवाय राहत नाही. नाही का? भजनामध्ये आपला आवाज निघत नाही आणि भांडण झाले की आवाज काढल्याशिवाय तुम्ही राहत नाही. तुम्ही फक्त म्हणता तू फक्त घराच्या बाहेर निघव, तू फक्त घराच्या बाहेर निघव, असा खोसल्याचा असतो बघा तो पदर. तू फक्त घराच्या बाहेर निघव, अशी भांडण करते अशी भांडण करते. आता नारदाच्या गादीवर सांगत नाही, नाही तर तेही सांगितलं असतं. आवाज कुठं काढला पाहिजे आणि कुठं नाही काढला पाहिजे याचं सुद्धा शास्त्र आहे. ज्या व्यक्तीला या ठिकाणी आवाज काढता येतो त्यांना आवाज काढला पाहिजे बाबा, पण आवाज काढत असताना तो स्वरात काढला पाहिजे. हे सहजासहजी नाही. हे हार्मोनियम वाजवत आहेत, मला असं वाटते हार्मोनियम स्वरात वाजवत आहेत. हे मृदंग वाजवतात. महाराष्ट्रात नाव आहे आज श्याम महाराज गालटांचं. कोणी जरी नाव काढलं श्याम महाराज गालट आणि तुमची सुद्धा पावती दिली मला या लोकांनी. काही लोक म्हणत होते गाणारे फार सुंदर भेटले महाराज, असं मन असं हृदय असं भरून येतं, असा प्रत्यक्ष ईश्वर आमच्या चित्तामध्ये समवल्यासारखं वाटतंय. आणि असं तुम्ही एकदा 1 कप चहा नाही पिला तरी चालेल, पण चहा जसा गोड असते तसं या गोड गायकांचं गोड गायन ऐकल्यानंतर आमचं मन तृप्त होतं. इतकी यांच्या गाण्यामध्ये आत्मशक्ती आहे. आणि या हे वाजवायच्या बाबतीत मला असं सांगितलंय की काय वाजवतात हो म्हणे महाराज, ते इतकं वाजवतात. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता या श्याम महाराजानं माझ्यासारखे महाराज लोक लय वाजवले. लय वाजवले म्हणजे काडीनं काढले असं नका अर्थ बरोबर. मृदंग लय वाजवला म्हणून तुमची सुद्धा पावती या ठिकाणी भेटली. म्हणून सर्वांची सेवा या ठिकाणी घडावी याकरता फक्त आणि फक्त 4 चरणाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. बघा, गेल्या 45 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. वैकुंठवासी प्राप्तस्मरणीय दिगंबर बाबा गायकवाड यांच्या प्रेरणास्थानामुळे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू झाला होता. पण असं म्हणतायत माझ्या राजांनो, आलं की प्रत्येकाला जावं लागतं. माणसं गेल्यानंतर माणसाची कीर्ती स्वरूपात माणसं आजी जिवंत राहत असतात. सांगेल मी तुम्हाला, नीट ऐका. कोण म्हणतंय बाबा गेले, कोण म्हणतंय बाबा गेले? अरे तुमच्या गावातले लोक बाबा गेल्यानंतरही बाबाच्या नावाची चर्चा जर चांगल्या स्वरूपात करत असतील तर मला असं वाटतंय कुठंतरी वैकुंठामध्ये विराजमान स्थित झालेले माझे बाबा, अर्थात बाबा म्हणजेच दिगंबर बाबा, हे सप्ताहाला नक्की पूर्ण नेत्राने या ठिकाणी पाहत असतील आणि म्हणत असतील की अरे आम्ही जे बी या ठिकाणी लावलं होतं त्या बियाचा आज कुठंतरी वटवृक्ष या मातला सिंदखेड ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे. कोण म्हणेल माणूस गेल्यानंतर अरे परमार्थ करणारे माणसं कधी मरत नसतात. विठाला 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 परमार्थ करणारी माणसं कधी मरत नसतात आणि प्रपंच करणारी माणसं कधी शिल्लक राहत नसतात. प्रपंच करणारी माणसं सुद्धा मरतात आणि परमार्थ करणारी माणसं सुद्धा मरतात. पण तुम्हाला जर मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहावं असं वाटत असेल माझ्या माऊल्यांनो, माझ्या वडिलांनो, आतापासून का होईना परमार्थ करायला शिका. तुम्ही म्हणसाल महाराज हा परमार्थ शिकावा लागतो का? हा परमार्थ शिकावा लागतो. सांगू तुम्हाला, ऐका. शेवटच्या श्वासापर्यंत आपण लहानपणापासून शेवटच्या घटिकेपर्यंत विद्यार्थी आहे. कोणा असं मोठं स्वतःला समजायचं नाही. तुम्ही म्हणत असाल मी आता सध्या 2-2 नातवाची आजी आहे, मी 2-2 नातवाचा आजोबा आहे, तरी सुद्धा मी आता वयानं, अरे तुम्ही वयानं जरी मोठे झाले असले माझ्या वडिलांनो, माझ्या मायांनो, तरी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याजवळ तुम्ही तितके छोटे आहे जितकं एखादं बाळ एखाद्या आईच्या कुशीमध्ये असते. तितके समजते ना तुम्हाला? मराठी भाषा कळते ना? फक्त नीट लक्ष द्या.
शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक व्यक्ती हा मोठा आहे. त्याच्यामध्ये जीवन जगण्याचा प्रवास करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. कसं जीवन जगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. कीर्तन सगळं तुमच्या लक्षात नाही राहिलं तर चालेल. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, मेल्यानंतर तुमचं नाव 10-5 वर्षे तुमच्या गावात शिल्लक राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर परमार्थ करा. मेले की गेले असं म्हणावं तुम्हाला असं वाटत असेल तर प्रपंच करा. काय केलं पाहिजे ऐका. हा प्रपंच कालही सुखाचा झाला नाही. प्रपंच म्हणजे संसार. हा संसार कालही सुखाचा झाला नाही. हा संसार मला असं वाटतंय आजही सुखाचा नाही. आणि हा संसार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सुखाचा होणार नाही. पुरावा देऊ तुम्हाला, देतो पुरावा ऐका. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेण कवणाचे श्रवणी तैसे सुख निद्रार्थोने इंगळाचे. विश्वमाऊली ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पुरावा देत आहेत, प्रमाण देत आहेत. या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आलेला व्यक्ती अज्ञानी आहे. जास्त पैसा आला तो स्वतःला श्रीमंत समजतो, तो श्रीमंत नाही. मोठा बंगला बांधला तो स्वतःला बंगल्याचा मालक समजतो, माणूस मोठा नाही. जास्त पैसा बँकेत आहे तो स्वतःला करोडपती लखपती समजतो. मला असं वाटतंय तो अजून अज्ञानी आहे. आपण समजलं पाहिजे बाबा. हे घर जरी तुम्ही फार करोड रुपयाचं बांधलं असलं तरी मला असं वाटते घर जागेवरच राहत, पण घरात राहणारा माणूस मात्र शिल्लक राहत. आता तर पटते ना तुम्हाला. 2-2 करोड रुपयाचे बंगले आजही तुम्हाला शहराच्या ठिकाणी पाहायला भेटतात. विचारलं जातंय आणि छातीवर हात ठेवून सांगतात, महाराज सिंदखेड मातल्याच्या बसस्टँड पासून सिंदखेड पर्यंत जी जमीन दिसते, जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत या पट्ट्याची आहे. कोण्या पट्ट्याची भाऊ? कोण्या पट्ट्याची? कुठे टाकतो हात? असे फ्रेश बसा भाऊ, असे उदास नका बसू. असे मस्त शेवट 2 तासापर्यंत तुमचे चेहरे असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत असले पाहिजे. त्या सूर्यफुलासारख्या माना पडल्या नाही पाहिजे तुमच्या. सुतक गीतक पडेल नाही ना. मस्त विठ्ठल विठ्ठल भजन म्हणून तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारुडी आनंदे. ज्यावेळेस विठ्ठलाचं भजन मिन त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने स्मरण करा, विठ्ठला विठ्ठला तो छातीवर थाप टाकून सांगत असतो. मातल्याच्या बसस्टँड पासून सिंदखेडच्या बसस्टँड पर्यंत जी जमीन दिसते ना महाराज, जी जमीन दिसते ना महाराज, ती जमीन या पठ्ठ्याची आहे. त्याला आपण सांगितलं पाहिजे, हेही तुमचं बरोबर आहे. मातल्यापासून सिंदखेड पर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत जमीन तुमचीच आहे. पण त्याला म्हटलं पाहिजे बाबा त्या सिंदखेडच्या बाजूला त्या टनवर एक स्मशानभूमी आहे, ती कोणाची आहे? कारण इकडे येण्याच्या अगोदर मी सिंदखेडमध्येच घुसलो होतो. इकडे येण्याच्या अगोदर मी सिंदखेडमध्येच घुसलो. थोडं कन्फ्युजन झालंय. आता हे मातला सिंदखेड आहे आणि बऱ्याच ठिकाणी सिंदखेड मातला असं म्हटलं जातं. आता हे 2 गाव सख्खे भाऊ असल्यामुळे या भावाने साठलोट केलं. हा मातला सिंदखेड झाला. त्याला वाटलं तुला जर कमतरता वाटत असेल तर माझं नाव मी तुला देतो, म्हणून हे सिंदखेड मातला झालं. मातला सिंदखेड आणि सिंदखेड मातला. नेमका सप्ताह कुठं चालू आहे याचा प्रश्न मला पडला. म्हणून मी गाडी अगोदर टाकली सिंदखेडमध्ये. तिथं मला तुमच्यासारखा एक हुशार माणूस भेटला. ते म्हणले ओ महाराज कुठं निघले? म्हटलं सप्ताह. अरे म्हणे सप्ताह झाला. म्हटलं काल आता काही माहित नाही कधी झाला. हा सप्ताह झाला म्हणे. तुम्ही कधी? अरे म्हटलं पत्रिका तर आजची आहे का, मी मागच्या जन्मात तारीख दिली होती का? म्हटले महाराज सप्ताह आमच्या गावचा झाला हो, आणि तो सप्ताह अजून चालू आहे. तुम्ही सरळ कमानीतून जा म्हणे. सरळ गेले की डायरेक्ट गेले म्हणे तुम्ही. म्हटलं वा, असा पत्ता देणारे लोक पाहिजे. नाही तर काही काही लोक इतका खतरनाक पत्ता देतात. तो महाराजही तिकडेच असतो, ते आयोजकही तिकडेच असतात, फोन लावणारे सुद्धा परेशान असतात, पंक्तीवाले त्याच्यावरून परेशान असतात. महाराज आले नाही कसं होते, महाराज आले नाही कसे होते. महाराज तिकडेच रस्ते भटकत असतात. काही काही आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही कीर्तनासाठी गेलो, ज्या रस्त्यानं तुम्ही जाता त्या रस्त्यानं वापस येसानच याची गॅरंटी नाही. कारण अंधाराचे रस्ते आहेत, वाड्या वस्ते आहेत. मराठवाडा पैशानं पॉवरफुल जरी असला तरी काय झालं, तरी रस्ते मात्र आडी अडचणीचे आहेत. अंधारा कुंधारातून 4 चाकाची गाडी टाकायचीच नाही. हुशार असला तर त्यानं तिकडेच कीर्तन करायचं. म्हणजे एका गावला मी कीर्तनासाठी गेलो. हनुमान महाराज बोरगाव म्हणून गाव आहे नाही तर बोरगाव. आता बोरगाव वाडी आहे, बोरगाव फदाड आहे, बोरगाव नाला आहे, बोरगाव मंदिर आहे, शिव मंदिर आहे. असं बोरगावच्या त्यात बुद्रुक खुर्द
असे नावं लावले होते. मी एका माणसाला विचारलं, बाबा सप्ताह कुठं चालू आहे? शंकराच्या कार्यक्रमाचा सप्ताह होता, तुम्हाला वाटते शिवरात्रीचा होता. विचारलं सप्ताह कुठं चालू आहे? ती म्हणले कोणता सप्ताह? आता आजच्या नंतर सगळे कार्यकर्ते ओके भेटतील असं नाही हा. महाराज लोक कधी कधी चुकतात, माणसंही ओळखायला उशीर लागतो. 8 नंतर 8:30ची वेळ असते आणि जवळपास आम्ही गजानन महाराज संस्थानचे विद्यार्थी असल्यामुळे कोणत्याही गावात कीर्तनाचा कार्यक्रम असला तर मला असं वाटतं की मी टायमावरच जातो. टायमाच्या अगोदर किंवा टायमाच्या नंतर महाराज आले व असा विषय होणार नाही. भलेही एखाद्या वेळेस जर रस्ता विसरला, रस्त्यात भूलचूक झाली तर वेळ होऊ शकतो, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच गावामध्ये सप्त्याच्या कीर्तनाच्या 5 मिनिटं अगोदर आमची एंट्री असते. कारण आम्ही काही स्वतंत्र नाही. सगळ्यांना माहित आहे मौनी बाबा संस्थांमध्ये वारकरी शिक्षण संस्था चालवावी लागते. अनेक मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि बाबांची सुद्धा जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे, संस्थेची सुद्धा जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे तिची सुद्धा हरिपाठ आरती करून आम्हाला मोकळं व्हावं लागते. आम्ही बंधनात नाही आणि बंधनात नसून सुद्धा वेळेवर पोहोचणं हे आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. याला कारण एकच आहे, तुमच्यासारखे मायबाप रस्ता दाखवणारे चांगले भेटतात म्हणून. 10 मिनिटाचा वेळ आमचा झाला नसता. बाबांनी जर म्हटलं असतं काय सांगा बा, गावात जाऊन पाहता, गाडी गावात घुसली असती. कारण त्या रस्त्याने येणारा एकटाच म्हातारा होता, वडिलासारखे होते. ते म्हणले बाबा आमच्या गावातला सप्ताह झाला, आमच्या गावात काही सप्ताह नाही. मला असं वाटते म्हणे की तुमचं कीर्तन मातल्यात असलं पाहिजे, सरळ कमानमधून गाडून टाका, तुम्हाला डायरेक्ट स्टेजच दिसते. म्हटलं वा बाबा काय पांडुरंगासारखे भेटले तुम्ही. म्हणून त्या गावात मी त्या बाबाला विचारलो का सप्ताह कुठे चालू? ते म्हणले महाराज आपल्याला बी तुमच्यासोबत कीर्तनाला यायचं. म्हटलं बाबा सप्ताह कुठे चालू आहे? का हो तुम्ही कीर्तन करता का हो? मी त्यांना पत्ता विचारतो, ते काय सांगू राहिल्यात. संध्याकाळी होते, हातामध्ये काळी पन्नी होती. म्हटलं हे जमाल गोटा पद्धतीची माणसं कुठं भेटले? ही नक्कीच्या नक्की खाटकाची अवल्यात दिसते. म्हटलं तरी म्हटलं आता गाठ जर याच्याशी पडली म्हटल्यावर यांना पत्ता दिला पाहिजे. म्हटलं बाबा मला कीर्तनाला वेळ होते, मला पत्ता सांगा, हे गाव कुठे? ते म्हणले महाराज तुम्ही कोणा गावचे हो? शेवटपर्यंत पत्ता नाही सांगितला. दूर सुदैवानं एक गाडी तिथूनच सप्ताह करता जात होती. त्यांनी आमची 4 व्हीलर पाहिली. म्हणली महाराज तुम्ही श्याम महाराज आहे का? म्हटलं तुम्ही कसं काय ओळखलं? तुमचा नाही का म्हणे आमच्या गावातल्या बॅनरवर फोटो आहे. त्याला विचारलं, कारण फोटो माणसाचा कुठं कुठं दिसतो, पेपरातही फोटो येतो, टीव्हीवरही फोटो येतो. म्हटलं का रे बा माझी छाती धडकन झाली. म्हटलं तू नेमकं पाहिलं कुठं? टीव्हीत पाहिलं, पेपरवर पाहिलं, काय चोरी करताना पाहिलं? काय आम्ही चोरी करतो का? मग नाही म्हणे बाबा आम्हाला माहित आहे तुमची सेवा आहे, तुम्ही सरळ जा. म्हटलं ठीक आहे. त्या बाबाला पुन्हा विचारलं. ते बाबा म्हणे अहो तुम्हाला असं सांगा ना, शिवेश्वराच्या मंदिरावर बोरगावला जायचंय, ती नाली ती नदी ओलांडून जा लागते म्हणे. म्हटलं नदीतून कसं जाऊ? तुम्ही उड्या मारत जा, तुम्ही पवत जा का, तुम्ही तरुण जा का, जा पण तुम्ही त्या नदीतून जा म्हणे. आता काय घोर आहे. पत्ता सांगणारे लोक सुद्धा चांगले पाहिजे असतात. म्हणून त्यांचा सांगायचा उद्देश एवढा होता की नदी आहे, नदीवर पूल बांधलेला आहे, त्या पुलावरून तुम्ही जा. पण बाबांना अमृत प्राशन केलं होतं त्यामुळे पत्ता ते क्लिअर सांगत नव्हते. म्हणून पत्ता सांगणारा जर योग्य असेल तर मला असं वाटते माणसं योग्यच पत्त्यावर जात असतात. विठाला विठाला म्हणून सिंदखेडमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या वकानाजवळ, त्या सिंदखेडजवळ एक विहीर आहे बघा. विहीर मला दिसली भली मोठी विहीर आहे आणि बरोबर त्या कलव्यावरच आहे. आणि त्या विहिरीच्याच पुढे थोडी तुम्ही नजर टाकली की तिथं चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी आहे, अशी मस्त बांधून दिलेली आहे ती सरपंचानं. धन्यवाद आहे त्या सरपंचाला. घर एकदा कमी चांगलं असलं चालते, पण स्मशानभूमी मजबूत असली पाहिजे. अरे खरी प्रॉपर्टी आहे तुमची ती, काय हसता? हा इस्टेट आहे तुमची. कोण म्हणतंय तुमचा 7-12 तुमच्या घराचा तुमचा आहे? हट, चक्क खोटं आहे. परमार्थाच्या बुद्धीनं जीवन जगा, स्मशानभूमी तुमचं घर आहे. परमार्थाच्या बुद्धीनं जीवन जगा, स्मशानभूमी तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. का? 2 करोड रुपयाचा बंगला आहे तुमचा. बंगला तसाच राहणार आहे. ज्याने बंगला बांधला तो शिल्लक राहणार नाही. सिंदखेडच्या बसस्टँड पासून मातल्याच्या बसस्टँड पर्यंतची जमीन तुम्ही आम्हाला दाखवली, ही काळी आई तशीच राहणार आहे. जमीन दाखवणारा शिल्लक राहणार नाही. ज्या स्मशानभूमीचं नाव मी तुमच्याजवळ काढलं ते तुमचं घर आहे, ती तुमचं बंगला आहे, ती तुमची प्रॉपर्टी आहे. मी त्या बाबाला विचारलं, या बसस्टँड पासून त्या बसस्टँड पर्यंतची जमीन तू आम्हाला दाखवतो छातीवर हात देऊन, ही जमीन तुझी आहे हे मी 100% मान्य केलं. बरं मग ती स्मशानभूमी आहे ती कोणाची आहे? ते म्हणलं नाही बापा ती आपली नाही, ही प्रत्येकाची गत आहे. मरणाचं नाव काढलं की आपण घाबरतो.
मला असं वाटते स्मशानभूमीचं नाव काढल्याबरोबर सगळेच्या सगळे लोक घाबरत असतात. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो की मृत्यूला लोक घाबरत असतात. तरी सुद्धा मृत्यूला आपण कितीही घाबरलो तरी त्रिवार सत्य आहे. मी कीर्तनातून नेहमी सांगतो, पटलं तर घेऊन जा. अनेक खेळ तुम्हाला खेळल्या जातील, खेळा तुम्ही खेळ. अनेक खेळ खेळून तुम्ही गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होऊ शकता. भारतरत्न पुरस्कार तुम्हाला मिळेल. अनेक खेळ तुम्हाला खेळून जिंकता येईल, नाव लौकिक केलं जाईल. गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, देशात तुमचं नाव होईल, देशाच्या बाहेर तुमचं नाव होईल. पण मृत्यूचा एकमेव खेळ असा आहे, तुम्ही कितीही खेळ खेळून जिंकलेले असाल, तुम्ही कितीही खेळ खेळून गोल्ड मेडल कमवलेले असाल, पण मृत्यूचा खेळ एक दिवस तुम्हाला हरावाच लागतो. हे कालही सत्य आहे, हे आजही सत्य आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. विठाला 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 मरावं लागतं हे त्रिवार सत्य आहे. तरी सुद्धा आपण मरणाला घाबरतो. का घाबरलं पाहिजे मरणाला? आमच्या तुकाराम महाराजांना जाऊन भेटा. तुकोबाला विचारलं सदग्रस्तांनी, तुकोबा तुम्ही मृत्यूला घाबरत नाही? तुकोबा म्हणले आम्ही देवाचे भक्त आहे, देवाचे पायिक, आम्ही देवाची सेवा करणारे लोक आहे. का घाबरायचं आम्ही त्या काळाला? का घाबरायचं आम्ही त्या मृत्यूला? आम्ही जर परमेश्वराचं नाव सातत्याने घेत असेल ना तर काळाची सुद्धा ताकद नाही धर्म मंडपात येण्याची. इतकी आमच्या वाणीत ताकद आहे, इतकी आमच्या वाणीत ताकद आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत, तुकया घरी काळ गुलाम सलाम करी. तुकाराम महाराजांच्या घरी जो तुमच्या आमच्या सारख्याला नेण्यासाठी येतोय काळ, साध्या भाषेत सांगू यम श्वास घेण्याचा सुद्धा वेळ आपल्याला शिल्लक देत नाही. तो येतो सुद्धा, मम सुद्धा करू देत नाही असा यम. तुकाराम महाराजांच्या घरी तुकया घरी काळ गुलाम सलाम करी. आणि तुकाराम महाराजांच्या घरी तो पाणी वाहत होता. पाणी का? ही ताकद कशाची आहे? ही ताकद जर कशाची असेल माझ्या माऊल्यांना, तो ही ताकद फक्त आणि फक्त नामस्मरणाची आहे. म्हणून लहानपणापासून शेवटच्या घटिकेपर्यंत परमार्थ करा. तुम्ही मेल्यावर सुद्धा 10-5 वर्ष तुमचं नाव घेतील लोक. ही ताकद जर कशाची असेल तर ही परमार्थ करण्याची ताकद आहे. मी सांगेल ना तुम्हाला, दिगंबर बाबा आमच्याशी चर्चा करायचे, बोलायचे. बऱ्याच वेळा आले, बोलले माझ्याशी. देवपूरला आमचं 12 वर्षापासून कार्यक्रम असतो, तिथं मी सुद्धा येतो. माळवंडीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आलो. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची आणि म्हणायचे, बाबा तुम्ही परमार्थ करताय ना, बघा ना म्हणे आजकालचे तरुण विस्फटत चालले, आजकालचे तरुण फरफटत चालले. त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या मार्गदर्शनाखालून. आणि मोठ्याचे बोल हे बोल असतात. मोठ्यांचे बोल बोल म्हटल्यापेक्षा मोठ्याचे बोल जीवन जगण्यासाठी अमृताची व्याख्या देत असतात. काय म्हणतात मोठ्याचे बोल? मोठ्याचे बोल हे अमृतासारखे असतात. कोण म्हणते अमृत पेल्यानंतर माणूस जिवंत राहतो? माणसाला चांगलं सांगितल्यानंतर सुद्धा माणूस चांगला जिवंत राहतो. एखादा पेशंट असेल, त्याला झालेला आहे कॅन्सर, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय, फार मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलंय, लाख रुपये रोज चालू आहे दवाखान्याचा. पण डॉक्टर जर हुशार असेल तर आज मरणारा पेशंट 10 दिवसानं मरेल. डॉक्टर सुद्धा तितका हुशार असला पाहिजे. पेशंट ऍडमिट केला, डॉक्टरांनी त्याची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली, सांगितलं अरे तुम्हाला तर कॅन्सर झालेला आहे, तो पेशंट एका मिनिटात मरणार आहे. स्वतः डॉक्टर जर म्हणत असेल पेशंटला तुला कॅन्सर आहे आणि तू जास्त दिवस जगत नाही, तू फक्त 1 घंट्याचा सोबतीयस, मला असं वाटते त्याच टायमाला, त्या क्षणाला तो पेशंट जीव सोडून देईन. कॅन्सर झालेला आहे हे सुद्धा माहित आहे आणि हा 1 तासामध्ये मरणार आहे हे सुद्धा माहित आहे. तरी सुद्धा मायबाप रूपात मिळालेला डॉक्टर जर त्या पेशंटची ट्रीटमेंट करताना त्या पेशंटला म्हणत असेल, पाटील काळजी करू नका पाटील, 1 महिना तुमच्या केसाला सुद्धा काळ धक्का लावू शकत नाही पाटील, मला असं वाटते तो पलंगावर पडलेला पेशंट 6 महिने मरू शकत नाही. इतकी बोलण्यामध्ये ताकद आहे. बोलणारे माणसं चांगले पाहिजे असतात. याचं कारण आहे. असं म्हणतात महाराज, समुद्र मंथन करत असताना 14 रत्न बाहेर निघाली होती. त्याच्यातलं सगळ्यात भारी जे विष आहे, त्या विषाचं नाव हलाहल नावाचं विष आहे. 14 रत्न निघाले आणि 14 रत्नांपैकी त्यात महागड्यातलं महागडं विष निघालं आणि अमरत्व प्रदान करणारं अमृत सुद्धा निघालं. अमृत म्हणजे काय? अधिक मृत, जे प्राशन केल्यानंतर माणूस मरत नाही, तो शेवटपर्यंत अमर राहतो. ते पिल्यानंतर ते अमृत. अमृत पिल्यानंतर माणूस हा आयुष्य जीवन शिल्लक जगत असतोय. पण अमृतासारखं जर आपण बोलत राहिलो
तर मला असं वाटते त्याही पेक्षा जास्त चांगलं जीवन आपण जगू शकतो. म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा ताकद असली पाहिजे आणि ती ताकद वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय दिगंबर बाबा गायकवाड यांच्या वाणीमध्ये होती. ताकद असली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, साच आणि मवाड मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे आपल्या प्रापंचिक लोकांच्या मुखातून निघालेले शब्द आपलं वाटोळं करत असतात आणि सातत्याने परमार्थ करणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघालेले शब्द माणसाला अमृतासारखी ऊर्जा प्रदान करत असतात. बोले बाबा सांगितलंय आम्हाला महाराज, तुमच्या वयातली मुलं आजकाल नको त्या मार्गाने चालली आणि परिस्थिती सत्य आहे. विठाला विठाला तुम्ही तरुण अवस्थेला असून महाराज परमार्थ करता, काय भाग्यवान आहे हो तुम्ही. म्हटलं आम्ही भाग्यवान आहे, यापेक्षा आमचे आई वडील भाग्यवान आहे. कारण आज मुलं घडवणं मुली घडवणं हे मायबापाच्या हातात आहे. आपण सांगितलंय आपल्या पत्रिकेवर सुद्धा सुरुवातीला लिहिलेलं आहे, मुलं हे प्रेरणादायी तयार व्हावे. दिगंबर बाबा यांच्या प्रेरणास्थानामुळे मार्गदर्शनामुळे त्यांचं 4थं पुण्यस्मरण सुद्धा आहे आणि 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना हा कार्यक्रम आहे. मारुतीरायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये तर चालूच आहे, पण पुण्यस्मरण आणि सप्ताह हे येणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. भाग्यापेक्षा सौभाग्य लागतं. हे योगायोग असतात, हे घडून आले पाहिजे. म्हणून कितीही प्रयत्न आपण करतो एखाद्या वेळेस तरी मला असं वाटते ती जुळवाजुळव होत नाही. आणि ही जुळवाजुळव ईश्वर घडून आणल्याशिवाय राहत नाही. ही केलेल्या कर्तृत्वाची माणसाची ताकद असते. म्हणून म्हणून तरुण अवस्थेला प्राप्त झालेली मुलं नको त्या मार्गाने चालली, हा सगळा समाज पाहतोय. आपण आपल्या गावामध्ये राहता, ज्याही गावात सप्ताह असतो त्या गावात सापडले तर सापडले तुम्हाला बोटाच्या कांड्यावर मोजण्यासारखे तरुण तरुणी कीर्तनामध्ये दिसतात. नाही तर या टायमाला रात्री 10 वाजेपर्यंत ते मोबाईलच चिवडत असतात. याच्यावर तुमचं काय मत आहे. मोबाईल, कारण जीवन जगण्याचा आधार झाला हा मोबाईल. या मोबाईलचा दुरुपयोग आपण करत चाललेलो आहे. कारण हा मोबाईल माणसाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. चांगलं जर तुम्ही त्यातून शिकले माझ्या राजांनो तर तो चांगला आहे, आणि वाईट जर त्याच्यातून शिकले तर तुमचं वाटोळं करतोय. मुलं वावरात सुद्धा जात नाहीत, वावरात जात नाहीत. एखादा वडील सांगत असेल बाळा जा कोट्यावर जा आणि गुराढोरांना पाणी पाजून ये, ते म्हणते बाबा मी जात नाही. का? आमच्याकडे सुद्धा शिबिरात मुलं येतात, आमच्या शिबिरात मुलं येतात आमच्या शिबिरात मोबाईल घेऊन. पण आमच्या शिबिरात आलेले मुलं, आमच्या संस्थेत आलेले मुलं, आम्ही त्या मुलांना मोबाईल वापरू देत नाही. ते मुलं आम्हाला म्हणतात महाराज मोबाईल ठेवू देत असाल तर आम्ही राहतो, नाही तर आम्ही घरी जातो. आयुष्याचं वाटोळं जर स्वतः आपण करत असाल तर मला असं वाटते ती वस्तू नसल्यापेक्षा बरी आहे. नसली पाहिजे. अहो एसटी मध्ये कोणी कोणाशी चर्चा करत नाही, कोणी कोणाशी प्रेमानं बोलत नाही. एवढंच नाही, जेवतं ताट जर तुमच्या पुढे असेल तर आडवा मोबाईल ठेवून एखादा पिक्चर एखादी सिरीज त्याच्यामध्ये लावल्या जाते आणि पूर्ण जेवण होईपर्यंत तो मोबाईल डोळ्यासमोर चालू असतो. का? त्याच्यामध्ये कीर्तन नाहीत का? त्याच्यामध्ये प्रवचन नाहीत का? त्याच्यामध्ये भागवत कथा नाहीत का? देवाचे गाणे आहेत, भक्ती गीत आहेत, भावगीत आहेत, खूप काही घेण्यासारखं आहे. एवढंच नाही, अज्ञानी माणसाला ज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ह्या गोष्टी आपण घेत नाही. पण परिणाम असा आहे माझ्या राजांनो की आपण ज्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत त्या गोष्टी स्वीकारत नाही, आणि ज्या गोष्टींना आपलं वाटोळं होतो त्या गोष्टी आपण स्वीकारल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, एकदा आम्ही प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना एक ताई आमच्या बाजूला बसली. ताई बाजूला बसली, कंडक्टर साहेब आले. कंडक्टर साहेबांनी सांगितलंय महाराज दिसतंय. म्हटलं हो, कुठे चालले? म्हटलं पुण्याला कीर्तनासाठी जायचं आहे, सकाळी काल्याचं कीर्तन आहे पुण्याला, म्हणून तुम्ही रात्रीचा प्रवास करता. आता ही रात्रीची गाडी एसीआर असल्यामुळे त्या गाडीमध्ये मी बसलो. माझ्या शेजारी एक माझ्या बहिणीप्रमाणे माझी ताई बसली. पण मी माझा मोबाईल चार्जिंग लवकर संपेल या दृष्टिकोनानं बॅगमध्ये मोबाईल ठेवला. पण त्या ताईचा मोबाईल जोपर्यंत चार्जिंग संपत नाही तोपर्यंत चालूच होता. त्या ताईला संभाजीनगरला जायचं होतं आणि कर्मधर्म सुदैवानं गाडीचा प्रवास चिखलीपासून सुरू झाला. मला पुण्याला शिक्रापूरला उतरायचं होतं, तिथून पुढे कार्यक्रमासाठी जायचं होतं. आता त्या मोबाईलच्या नादामध्ये त्या ताईनं संभाजीनगरचं तिकीट काढलं आणि संभाजीनगर मोबाईल खेळत असताना निघून गेलं. त्या ताईला ते कळालं सुद्धा नाही. कंडक्टर बाबा आले, म्हणले ताई हा मोबाईल तुम्हाला एक दिवस खूप पुढे घेऊन जाणार आहे.
काय ताई हा मोबाईल तुम्हाला एक दिवस इतका पुढे घेऊन जाईल, इतका पुढे घेऊन जाईल. ती ताई म्हणली असं कसं म्हणताय म्हणे, मग संभाजीनगर कितीतरी मागं पडलं म्हणे तरी तुम्ही पुढे आल्या, हा मोबाईल तुम्हाला तर नक्की मुंबईला नेतो. मग तिच्या डोक्यात लाईट लागले, म्हणे बाबा मला संभाजीनगरला उतरायचं होतं पण मोबाईलच्या नादात मी शिक्रापूरला गेले. मोबाईल वापरू नका याचा मी विरोधक नाही, योग्य त्या वेळेला योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करा. पण तुमच्या गावात जर अखंड हरिनाम सप्ताह असेल, मी क्षमा मागून बोलतो, 2 कानपटात मारा मुला मुलीच्या, 2 मारा. हक्क आहे तुमचा, अधिकारी आहे तुम्ही जन्म दिलेला आहे त्यांना. मुलीच्याही 2 कानपटात मारा आणि मुलाच्याही 2 कानपटात मारा. अरे 11 घंटे मोबाईल वापरता 1 तास कीर्तनासाठी दिला पाहिजे. जात नाही पप्पा, जात नाही मम्मी असं जर म्हटलं तर श्रीमुखात पटापटा देऊन द्या आणि जबरदस्ती का होईना त्याला कीर्तनात येऊन बसवा. तिच्या जीवनाचं किंवा त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची आणि कीर्तनाची ताकद आहे. अजून काय आपण केलं पाहिजे? म्हणून आजच्या सेवेकरता जो अभंग निवडला, विसंगती वेगळी आहे. मोबाईलची जी करतो ती विसंगत आहे आणि परमार्थात जी आपण साधूच्या गप्पात करतो ही संगती आहे. तुकाराम महाराजला साधकांनी विचारलं, तुकोबा याचा कधी कधी अन्वय आणि कधी कधी अर्थ करावा लागतो. मी पहिल्यांदा हा अभंग मुद्दाम निवडला. आज 4थ्या दिवसाची कीर्तन शिवाय अनेक अभंगावर कीर्तन आहे, पण म्हटलं आज नवीन अभंग घेऊन पाहू. म्हणून बाबांची प्रेरणा माझ्या डोळ्यापुढे आली, दिगंबर बाबांची. म्हणून म्हटलं की बाबा आमच्याशी बोलत होते, कधीतरी सांगत होते की काय रे पोरा हो, तुम्ही इतके जवान आहे, इतके तरुण आहे. म्हणजे 12 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. म्हणजे आता आहे का आम्ही म्हातारे झालो का? आम्ही म्हातारे नाही, आम्ही आजही तरुणच आहे. आणि परमार्थ करणारे माणसं कधी म्हातारे नसतात, ते शेवटपर्यंत तरुणच असतात. हा बघा तुम्ही कीर्तनात बघा ना, हे बाबा विना घेऊन उभे राहिले. कोण म्हणेन यांना हे वयोवृद्ध आहेत म्हणून? कोण म्हणेन का म्हातारे आहेत म्हणून? हट, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. हा अरे वृद्ध होती तरणे रे, ही परमार्थाची ताकद आहे, परमार्थाची ताकद आहे, नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून मोठमोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कधी कधी वृद्ध लोक उभे राहत असतात, तसे तरुण टाळकरी आनंदात डोलत असतात, पावल्या खेळत असतात. आणि त्यांच्या पावलीमध्ये पावली मिसळण्याचं काम बाबाच्या वयाची माणसं करत असतात. याचा अर्थ असा आहे, बाबा वय विसरतात. जसं तरुण मंडळीचं वय असतं तसं यांचं वय असतं. ही परमार्थाची ताकद आहे, परमार्थाची ताकद आहे. डीजेवर तुम्हाला नाचता येईल का? आणि इकून तिकून डीजेवर नाचलं तुमचं नाव आपोआप मोठं होईल. काय बा ते बा डीजेवर नाचले, इथं नाचा, इथं नाचलं पाहिजे. डीजेवर नाचून नाव खराब केल्यापेक्षा कीर्तनात नाचून नाव कमवा, ही ताकद आहे. म्हणून कुठं नाचलं पाहिजे? हे नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी.
कीर्तन कुठं नाचलं पाहिजे डीजेवर नाचून नाव खराब केल्यापेक्षा कीर्तनात नाचून नाव कमावलं पाहिजे. धन जगी हरी रंगीनाथ धन जगी रत्न जगी हरी रंगीनाथ धन जगी राम कृष्ण वासुदेव सदा सर्वाते राम कृष्ण वासुदेव सदा सर्वाते धन जगी धन जगी हरी रंगीनाथ धन जगी धन जगी धन जगी वा, टाळ्या वाजवा यांच्या करता एकदा. हा ही प्रमाण देणारी माणसं सुद्धा हुशार पाहिजे असतात. नाही तर मग संसाराचा विषय निघला की संसार दुःख मोळ चौकडी इंगड. अरे नुसतं संसाराचा विषय निघला की टाकलं संसाराचं प्रमाण. महाराजला काय म्हणायचा हा विषय ऐका. एका एका विषयावर 3-3 प्रमाण. माझा विषय होता कुठं नाचलं पाहिजे आणि कुठं नाही नाचलं पाहिजे. नाचत असताना जात पाहायची नाही, नाचत असताना धर्म पाहायचा नाही, नाचत असताना देवाचं देऊळ कोण्या देवाचं आहे हे पाहायचं नाही, पण नाचलं पाहिजे. म्हणून डीजेवर नाचून नाव खराब केल्यापेक्षा कीर्तनात नाचून नाव कमवा. काय महाराज. इथं नाचणाऱ्या लोकांचं आजही नाव घेतलं जातं. जनाबाई नाचल्या, मीराबाई नाचल्या, बहिणाबाई नाचल्या, सखूबाई नाचल्या, मुक्ताबाई नाचल्या, तुकोबा नाचले, नामदेवराय नाचले, निळोबा नाचले, शांतीबर्म एकनाथ महाराज नाचले. एवढंच नाही, आमचे सद्गुरू गजानन महाराज सुद्धा नाचले. तुकोबा तर सातत्याने नाचत होते. तुकोबाला लोक म्हणत होते, काय तुकोबा तुम्ही त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्या त्या काळ्या विठ्ठलाचं नामस्मरण घेता आणि काळ्या विठ्ठलाचं नाव घेता तर घेता आणि प्लस नाचता सुद्धा. तुकोबा म्हणले, माझ्या देवासाठी मी नाचत असताना हा समाज जर मला नाव ठेवत असेल ना तर माझ्या देवासाठी मी निर्लज्ज आहे. परमार्थ करण्यासाठी निर्लज्ज व्हावं लागतं. परमार्थ काही सोपा वाटत नाही. आमच्यासारखे पांढरे कपडे घालणारे लोक आम्हाला सगळेच वा श्याम महाराज, वा श्याम महाराज असं म्हणतील याची अपेक्षा आम्ही कधीच करायची नाही. अरे कधी काळी तुमच्या चुका काढणारा माणूस तुम्हाला भेटला पाहिजे. एखादा व्यक्ती जर तुमच्या चुका काढत असेल तर मला असं वाटतं श्याम महाराज त्याच्या पाया आपण पडलं पाहिजे. वा गुरुजी, तुम्ही मला भेटले नसते तर माझी चूक माझ्या लक्षात आली नसती. म्हणून सगळ्याच आपली स्तुती करणारे लोक पाहिजे असं नाही. कधी काळी तुमच्या चुका काढणारे सुद्धा लोक भेटले पाहिजे. जोपर्यंत चुका काढणारे लोक तुम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही. आम्ही जरी महाराष्ट्र फिरत असलो, आमच्या गाड्या दररोज रात्री 8-8:30 वाजता प्रवासात असतात. 11-11:30 वाजता सगळ्या रस्त्यानं महाराज लोकांच्याच गाड्या असतात. हा आमचा दररोज 2-4 महाराज लोकांशी जे हरी होते का आज कुणीकडे, आज मातला शिंदखेडा, तुम्ही मी तुमच्या शेजारीच. ही महाराज लोक आम्हाला भेटत असतात. याचं कारण आहे परमार्थ करत असताना आम्हाला जर लोक नावबोट होत असतील हसत खेळत स्वीकारायला आम्ही तयार आहे. याचं कारण आहे आज तुम्हाला नावबोट हे लोक ठेवतात ना, उद्या 30 लोक तुमच्या पाया पडतील. ही परमार्थ करणाऱ्याची ताकद आहे. हा म्हणून परमार्थ करताय लोक तुम्हाला नावबोट ठेवतात. मावल्यानो तुम्ही सुद्धा परमार्थ करता, तुम्ही सुद्धा देवाचं नाव करता. मला माहित आहे मातला सिंदखेड गावामध्ये अनेक महिला मंडळी आहेत ज्या दररोज नित्यनेमाचा वारकरी संप्रदायाचा संध्या म्हणून संबोधला जाणारा हरिपाठ नियमानं करतात. आहेत का आपल्या गावात भजन मंडळी महिला? कोण कोण हरिपाठ करता हात वर करा बरं. वा 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 वा, ह्या महिला हरिपाठ करतात. बरं पंक्तीला कोण कोण जाता हात वर करा बरं. पंक्तीला महाराज पंक्तीला म्हटलं की सगळं गाव असतं. शिरसाट भाऊची पंगत होती आणि सगळ्या गावाला नगर भोजन होतं. अशा अनेक पंक्ती चालू आहेत आपल्या गावात. देणारे दाते सुद्धा फार तोला मोलाचे आहेत, देवासाठी देत आहेत, कधी कमी पडत नाही आणि सगळ्या लोकांना देत आहेत. वारकऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा अन्नदान मिळते. पण जेवढं आपण जेवतो ना त्याच्यापेक्षा 10 पट नाव आपण शिल्लक घेतलं पाहिजे. आपल्या गावात सुद्धा महिला मंडळी आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देवाच्या देवळात जाऊन हरिपाठ घेता, तुमचं लोक लय तोंड भरून कौतुक करतात का? अजिबात नाही. तुमच्या शेजारीन बाया तुम्हाला म्हणतात त्या तर काही धंदे नाहीत माय, उठल्या की सुटल्या टाळ कुट्याला जातात. हा काय भाषा असते त्याची? त्याला काही धंदा नाही माय, उठल्या सुटल्या टाळ कुट्याला जातात. टाळ काय कुठत असतात का? हा समजून घेतलं पाहिजे. हिला जर टाळ कुटणं म्हणतात की वाजवणं म्हणतात याची अक्कल नाही. ही आपल्याला ब्रह्मज्ञान सांगू राहिली. तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात टाळ कुटला पाहिजे, कानात.
तिच्या कानातल्या मुंग्या अशा खलास झाल्या पाहिजे, आत्महत्या केली पाहिजे त्या मुंग्याने. का तुम्ही देवाच्या देवळात वारकऱ्याची संध्या म्हणून ओळखल्या जाणारा हरिपाठ नियमानं करत असाल आणि तुमच्या शेजारी नसणाऱ्या तुमच्या मैत्री जन्म असतील, काय माय यायला तर काही धंदे नाहीत, काय माय यायला तर काही काम धंदे नाही असं म्हणत असताल तर त्या गोष्टीकडे त्या विषयाकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. एखादीने जर दुर्लक्ष केलं तर मला असं वाटतंय देवाच्या देवळात होणारा हरिपाठ तुम्ही उद्या करणार नाही. तिला विचारला जाईल, मावशी ओ मावशी तुम्ही नाही का दररोज हरिपाठ करता, आज हरिपाठाला का आल्या नाही? त्यावेळेस ती मावशी सांगेल, मी महाराज दररोज हरिपाठ करते, पण आमच्या शेजारीन बाया हरिपाठ करत असताना आम्हाला नाव बुटत होतात. मी एकच काम करते. काय काम करता? आजपासून हरिपाठ बंद. मग तुम्ही हरल्या बरं? हारायचं नाही. राजाची मुलगी होती मीराबाई, 10-5 नौकराण्या होत्या तिची वेणी फेनी करण्याकरता. आता पेटून दिली तर 7 पिढ्या इजणार नाही एवढी प्रॉपर्टी होती. श्रीमंत होती, प्लस राजाची मुलगी होती मीराबाई. पण तरी कृष्ण भक्तीमध्ये पागल झाली होती. परमार्थामध्ये पागल झालं पाहिजे. हा समाज तुम्हाला नाव बुट ठुत ठेवू द्याले का? त्याला अरे नाव बुट ठुणाराही मरणार आहे, ज्याला ठुतो तोही मरणार आहे. नाव बुट ठुणारा मेला की गेला, ज्याला नाव ठुतो तो परमार्थ करून मरतो. मला असं वाटते की तो माणूस चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत जिवंत राहत असतो. नाव बुट ठुतात ठेवू देसता लोक. राजाची राणी होती मीराबाई, एकुलती एक होती लेक. 10-5 नौकराण्या वेणीपणी करण्याकरता होत्या. हा महाराज इतकी व्यवस्था होती, तरी सुद्धा कृष्ण भक्तीमध्ये पागल झाली. आणि मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये पागल झाली. तिला कणाकणात कृष्ण दिसत होता, रोमारोमात कृष्ण दिसत होता. तिच्या प्रत्येक श्वासावर कृष्ण होता, तिच्या प्रत्येक केसावर कृष्ण होता. इतकी ती कृष्ण भक्तीमध्ये पागल झाली होती. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, बन के जो गली महलों में पली, मीरा रानी दीवानी दीवानी बनी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन. कारण परमार्थ करत असताना तुम्हाला सुद्धा पेपर द्यावा लागतो बरं. असं समजू नका हरिपाठ म्हटला म्हणून आम्ही मोकळे झाले. जोपर्यंत पेपर देत नाही तोपर्यंत देव तुम्हाला पसंत करत नाही. आणि तुम्ही पेपर देऊन जर 100% पास होत असाल, तेही बिन कॉपी चालत. बऱ्याच महिला मंडळीचा हरिपाठ पाठ नाही, पुस्तक पुढे असतं त्याच्या. सुंदरा ते ध्यान उभे बरी, चहा झाला का माय, देवाची दारी उभा अक्षर बरे, आज भाजी काय केली होती. तुळशी हारगळा काशी पितांबर, आमची म्हैस जंदत होती हरिपाठ कॅन्सर. ही कॉफी करतोय आपण, ही कॉफी आपण करतो ना. आणि ही कॉफी आपण करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आपण देवाशी निगडीत होऊ शकत नाही. देव तुमच्यावर प्रेम करत नाही. तुमच्या प्रत्येक श्वासानं हरिमुखे म्हणा म्हटलं पाहिजे. किती आहेत हरिपाठाचे अभंग कोण सांगतो? मला तू कशासाठी आला म्हणजे? हरिपाठाचे अभंग किती आहेत? विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचे अभंग आहेत 27वा. पहिला अभंग कोणता आहे माऊली? देवाच्या द्वारी म्हणायचा नाही. देवाच्या द्वारी बरेच लोक म्हणतात. एका ठिकाणी मी विचारलं, आजी कोणता आहे हरिपाठाचा पहिला अभंग? म्हणजे काय महाराज एवढे समजत नाही का तुम्हाला? म्हणजे सुंदर ते द्या. म्हटलं माझंच चुकलं, मी तुम्हाला विचारलं. मग म्हटलं मग देवाच्या द्वारी जर ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा आहे हे ठीक आहे म्हटलं, पण मग तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख. अरे हो म्हणे, हे तर तुकाराम महाराजचं आहे, हे तुकाराम महाराजचं आहे, हे ज्ञानदेव म्हणे. ज्या ज्या अभंगाला ज्ञानदेव म्हणे लागते आपण समजून घेतलं पाहिजे. हा विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे. पहिला हरिपाठाचा अभंग सुंदर ते ध्यान असं जर तुम्ही म्हणत असाल तर मला असं वाटते घेणं चांगली गोष्ट आहे. पण हरिपाठाला कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करायची असेल तर पंढरीचा पांडुरंग परमात्म्याचं सुंदर असणारं स्वरूप डोळ्यापुढे उभं केलं पाहिजे. म्हणून त्या पंढरीच पांडुरंग परमात्म्याकडे हात जोडून प्रार्थना करत असतो आपण. हे पंढरीच्या पांडुरंगा, मी विश्वमाऊली ज्ञानोबारायाचे 27 अभंग गायला सुरुवात करणार आहे. कळत ना कळत माझ्याकडून जर चुका होत असली त्या पदरात घे देवा, मी तुझी तोंड भरून स्तुती करते. म्हणून हा स्तुतीपर प्रकरणातला अभंग आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर अशी स्तुती केली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवनिया. बघा ना काय रूप सावळे सुकुमार हो
सुंदर स्तुती करताय तुकोबा. रूप सावळे सुकुमार, अतिशय सुंदर असं स्वरूप आहे माझ्या पांडुरंगाचं. कानी कुंडला मकरा, रूप सावळे सुकुमार. दोन्ही अभंगात संतांनी केलेली देवाची स्तुती आहे. स्तुती केली पाहिजे, पण कोणाची? देवाने आपल्यावर कृपा करावी याकरता आपण स्तुती केली पाहिजे. देवाने आपल्यावर कृपा करावी याकरता आपण कोणाची तरी स्तुती केली पाहिजे. मला असं वाटते कोणाची केल्यापेक्षा देवाची केली पाहिजे. आणि देवाची स्तुती करतात ना आपण. तुम्हाला जर घराचं घरकाम करायचं असलं तर अगोदर म्हणता, देवा तुझी गणेश सकलार्थ मनी प्रकाश मनी निवृत्तीदासु अवधारजे, किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा मी घर बांधायला सुरुवात करणार आहे. हे गणपती बाप्पा, घर बांधत असताना एखादी घागर सापडू देऊ नको रे बाबा. घर बांधत असताना चांदीच्या गिन्या सापडू देऊ नको रे बाबा. असंच म्हणतात का? गणपतीले धर्म संकटात टाकणारे लोक आहेत. हे गण्या, मी नाही का घर बांधायला सुरुवात करणार आहे, मी गरीब आहे रे, बँकेचं कर्ज काढून घर बांधतो, सापडू दे एखादी घागर, दिन तुम्हाला गणपती आशीर्वाद. अशी स्तुती काही कामाची नाही. निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्ये शुभ सर्वदा. हे गणपती बाप्पा, मी तुझी स्तुती करतोय. अरे तू बुद्धीचा देवता आहे, विद्येचा देवता आहे, धनाची देवता आहे. सगळे देव अगोदर तुझी पूजा करतायत, म्हणून मी तुझी पूजा करतो. मी तुला प्रसन्न करतो. अशुभ शुभ कार्यामध्ये अघटित बाधा येऊ नये याकरता मी तुला श्रीफळ फोडतोय. म्हणून बुक्यात नारळ फुटला जातो दनान. असं श्याम महाराजांना कसा रट्टा टाकला, असं एका बुक्यात एक नारळ इकडे आणि एक नारळ इकडे. म्हणजे शुभ कार्य करायचं असताना आपण कोणातरी देवाची सुरुवात करतो. तशी तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये स्तुती केली. सुंदर ते ध्यान, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. ही स्तुती आहे. स्तुती ही देवाची केली पाहिजे. प्रपंच करणाऱ्या माणसाची स्तुती केली नाही पाहिजे. आणि प्रपंच करणाऱ्या माणसाची स्तुती जर तुम्ही केली, आपण समजून घेतलं पाहिजे की हा एक दिवस कापला जाणार आहे. विठाला 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 देवाची स्तुती करा. देवाची स्तुती केल्यानंतर तो काय करतो? देवा सांगू सुख दुःख देव निवारील. देवाला तुमचं सुख सांगा, देवाला तुमचं दुःख सांगा. हरिपाठाचे 27 अभंग गाण्याच्या अगोदर पंढरीस पांडुरंग परमात्म्याची तोंड भरून स्तुती कळा. तो त्याचा हात तुमच्या मस्तकावर शेवटचा अभंग होईपर्यंत ठेवतो आणि तुमच्या बुद्धीत वेगळे विचार येऊ देत नाही. इतकी हरिपाठाची ताकद आहे. हे 27 अभंग म्हणजे काय तुम्हाला सोपे वाटले का? काय चमत्कार केले या संतांनी. हे सगळे सामान्य लोकांसाठी आहे. हरिपाठ हा सगळे सामान्य लोकांसाठी आहे. आज पांडुरंग बाबांच्या मुखातून, दुतंडे बाबाच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी व्यासपीठ त्यांनी या ठिकाणी सांभाळलं आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी ज्ञानेश्वरी करतोय. हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे, किती ओव्या आहेत याच्यात. हरिपाठाचे अभंग 27 आहेत. आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायाने एका मृत व्यक्तीला जिवंत करून त्याच्या हातातून लिखाण काम करून घेतलेली 18,000 ओव्याची ज्ञानेश्वरी. 18,000 ओव्या गायला जातील का आपल्याला? नाही. आता तेही वाचत असताना आपलं लक्ष तिकडे नसतं. तिथेही महाराज सांगतात कोणतीही गोष्ट करत असताना समर्पण भावनेनं करा. सांगू तुम्हाला, ऐका. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तया भवरी. कारण स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयंकरी काळाचे नाही तया. पण एका जनार्दनी संशय सांडून दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. वाचत असताना भाव धरून वाचा. हरिपाठ वाचत असताना, हरिपाठ घेत असताना समर्पण म्हणून वाचा. म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी अंगठे बाजूर व्यक्ती करता सुद्धा कोणता ग्रंथ आहे तो हरिपाठ. कमी समजू नका, सांगतो तुम्हाला. अभ्यास करणाऱ्या व्यक्ती करता गीता शास्त्र आहे. त्याच्याही पलीकडे सांगतो गीता संस्कृत मध्ये तुम्हाला कळत नाही. महाराज गीता आम्हाला खूप वाचाय वाटते,
गीतेवर सुद्धा आम्हाला भरपूर अभ्यास करा वाटतो, पण गीता वाचता येत नाही, समजलं तर दूरचा विषय आहे. त्याच्याकरता गीता जशीच्या तशी ज्ञानेश्वरीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. संस्कृत कळत नाही ना, मग मराठी वाचा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी तेने निगमवल्ली प्रगट केली. तुम्ही इचुकाटात हात घालताना घाबरताना मग स्पष्ट रस्त्यानं सरळ या. अर्थात तुम्हाला गीता जरी वाचता नाही आली तर गीतेच ट्रान्सलेट केलेली मराठी ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. हे कशा करताय? तो ग्रस्त मला सांगतोय महाराज मला अभ्यास करायचा. कशा करता? 9वा अध्याय काळा गीतेचा. इति गुह्यतमं शास्त्रम युधमुक्तम मया नलो एतद् बुद्ध्वा बुद्धिमान सकृत कृतस्य भारत. आणि 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक वाचा. त्याच्यामध्ये सांगितलं आहे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्मा मोक्षेशे शुभात राजविद्या राजगुह्यम इदम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षम वगमम धर्म्यम सुसुकम कर्तव्य वयम. याचा अर्थ असा आहे श्रद्धवानाला ज्ञानही मिळतं, श्रद्धेवानाला विज्ञानही मिळतं. याचा अर्थ अजून असा आहे ज्ञान मिळवणाऱ्यासाठी ज्ञानही आहे आणि विज्ञान मिळवणाऱ्यासाठी विज्ञानही आहे. हा इचुकाट्यातला विषय झाला. म्हणून स्वतःचा अनुभव व्यक्त करतायत विश्वमौली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून गेला समजत नाही, बाजूला ठेवा. अमृतानुभव हा विश्वमौली ज्ञानोबा जीवनात त्यांना आलेली प्रचिती आहे, अर्थात अनुभव आहे म्हणून स्वतः लिहून ठेवला. म्हणून माऊलीनं विचार केला अमृतानुभव सुद्धा लोकांना अभ्यासाला जड जाईल. योग आहेत त्याच्यामध्ये, साधना आहेत त्याच्यामध्ये, अनेक प्रकारचे रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांना प्रपंच करणारा माणूस गेला तर वापस येत नाही, कारण योग अवघड सांगितलेलं आहे. योगाची या वाटा, जे निघालेला दुर्वाटा, तया दुःखाची या वाटा. नाही का? म्हणून त्या रस्त्याने तुम्ही जायचं नाही. मग आता तुम्हाला पंढरपूरला जायचं, तुम्हाला आळंदीला जायचं. हो मग मी विचारलं मावशी तुम्ही आळंदीला चालल्या, मावशी तुम्ही पंढरपूरला चालल्या, कशा करता पंढरपूरला आळंदीला जाता? महाराज असं म्हणतात ना आषाढीला पंढरपूरला गेलं पाहिजे आणि कार्तिकीला आळंदीला गेलं पाहिजे. आषाढीला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता जातो. अजून काय करता मावशी तुम्ही? मी नाही का पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करतो. अरे वा, चंद्रभागेचं स्नान तुम्ही सुद्धा करता? हो महाराज चंद्रभागेचं स्नान करतो. अजून काय करताय मावशी तुम्ही? मी नाही का ज्या पुंडलिकामुळे पंढरीचा पांडुरंग परमात्मा अष्टयुगापासून विट्यावर उभा आहे. विठ्ठलाचं दर्शन चंद्रभागेचं स्नान आणि पुंडलिकाचं दर्शन घेण्याकरता जातो. चंद्रभागेमध्ये स्नान करताय मावशी तुम्ही का? ते पवित्र गंगा आहे. कार्तिकीला आळंदीला जाताय मावशी तुम्ही? हो तिथं काय करता? निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःच्या हाताने दिलेली संजीवन समाधी आहे. 750 वर्ष झाली विश्वमौली ज्ञानोबाच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतो. अजून काय करताय मावशी तुम्ही? मी नाही का इंद्रायणीच्या नदीमध्ये पवित्र पाण्याने स्नान करतो. अरे वा, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण मावशी तुम्ही पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचं स्नान करता, तुम्ही आळंदीला जाऊन इंद्रायणीचं स्नान करता. त्याच्यापेक्षा एक शोभा मार्ग सांगू, तुम्ही डायरेक्ट समुद्रातच का स्नान करायला जात नाही? अरे चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर तुमचा देह पवित्र होतो अशी तुमची भ्रमत आहे. इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर तुमचं शरीर पवित्र होतं अशी तुमची भ्रमत आहे. पण जगातल्या जेवढ्याही नद्या आहेत तेवढ्या समुद्रामध्ये जाऊन मिळत असतात. एकदाच जायचं समुद्रात, एकदाच काळ पांढर करायचं. मग त्या मावशीला विचार, आता मावशी तुम्हाला कसं वाटतं? बरं झालं बाबा तू भेटला, नाही तर आम्ही इथं डुबक्या मारून बसलो. सगळी तीर्थ जर समुद्रामध्ये विलीन होत असतील तर समुद्रामध्ये स्नान करायला काय हरकत आहे? तसं सगळे ग्रंथ जर अवघड असतील तर 27 अभंगाचा हरिपाठ घेण्यामध्ये काय हरकत आहे? चहुवेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 हे पुराण हरिदेव. 18 अठराही
आणि असा हरिपाठ करत असताना एखादी बाई जर तुम्हाला म्हणत असेल की काय माहित तुम्हाला काही धंदा नाही, काय माहित तुम्हाला काही धंदा नाही, तिला म्हणू द्या. तिचं डोकं खराब होते होऊ द्या, पण तुम्ही तुमचा धंदा कधी सोडायचा नाही. हा हरिपाठ इतका बलवान आहे, या हरिपाठाची इतकी ताकद आहे की जो तुम्हाला हरिपाठ करू नका असं म्हणतो तो सुद्धा एक दिवस तुमच्या सोबत हरिपाठ केल्याशिवाय राहत नाही. इतकी हरिमुखे म्हणा या शब्दाची ताकद. महिला मंडळीच्या भजन मंडळापैकी एखादीचा घरचा मालक रविवारच्या दिवशी चिखलीवरून काळी थैली घेऊन येत असेल, काळी थैली घेऊन येत असेल, काळी थैली, आणि त्याची आठवणी त्याची पत्नी जर माळकरी असून दररोज दिवसाचा हरिपाठ म्हणत असेल, शनिवार असो, रविवार असो, सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार असो, शुक्रवार असो की रविवार असो, तिचा नित्यनेम ती सोडत नसेल. पण तुमचा मालक, त्या बाईचा मालक, जे बाई दररोज हरिपाठ करते, तो मालक जर म्हणत असेल मी रविवारी काळी पन्नी आणली आणि तू हरिपाठ घ्यायला कशी काय गेली, आपल्याला आपल्या घरामध्ये असं चालणार नाही, आपला हाला हरिपाठ असं म्हणतात ना तुम्हाला कसं तो काळी पन्नी घेऊन येणारा माणूस म्हणत असेल आपल्या घरामध्ये असं हरिपाठ चालणार नाही, मला मसाला वाटून दे, मला पैपाटावर वरोट्यावर मसाला वाटून दे. वोट्यावरची मंडळी ऐकायची ना ती, तो म्हणत असेल आपल्या घरात असा हरिपाठ चालणार नाही, मी चिखलीहून काळी पन्नी आणली, आज रविवार होता, आपल्याला मसाला वाटून दे, हरिपाठ करायचा नाही. काळी पन्नी घेऊन येणारा माणूस तुम्हाला म्हणत असेल तू हरिपाठ घेतेस पण मला मसाला वाटून दे. तुमच्या पती परमेश्वराची ती एक सेवा आहे, ती तुम्ही केली पाहिजे. काळी पन्नी घेऊन येणारा तुमचा नवरा तुम्हाला म्हणत असेल की आपल्या घरात असा हरिपाठ चालणार नाही, तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही, तुम्ही तुमचा हरिपाठ चालू ठेवायचा. तो म्हणत असेल तुम्हाला आपल्या घरात असं चालणार नाही, तुम्ही तुमचा हरिपाठ चालू ठेवायचा. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या हरिपाठाची ताकद इतकी आहे, काळी पन्नी घेऊन आलेला माणूस तुम्हाला म्हणत असेल की आपल्या घरात असं चालणार नाही, तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा धर्म सोडायचा नाही. तुमच्या धर्माची ताकद एवढी आहे, काळी पन्नी घेऊन आलेला तुमचा नवरा एक दिवस तुमच्या सोबत हरिपाठ केल्याशिवाय राहणार नाही. ही माऊलीची ताकद आहे. म्हणून सगळ्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे याची अपेक्षा करू नका. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी दररोज हरिपाठ करतो आणि आमच्या शेजारचे लोक म्हणतात काय महाराज तुम्ही सुंदर हरिपाठ करता, समजून घेतलं पाहिजे, यांना आपल्या मानेवर चाकू ठेवला. विठाला एखादा मालक एखाद्या बोकड्याला जर दररोज हिरवा चारा टाकत असेल, बोकड्या असा बोकड्या दारावर बांधलेला आहे बोकड्या, आणि तो मालक त्या बोकड्याला दररोज मकाच्या कणसाची
आता माझा भिका गोपाला गोपाचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं माझ्या मुलांनो, शेवटी थुकणारा व्यक्ती मनातल्या मनात पश्चाताप करतोय म्हणतो महाराज मी 100 वेळा तुमच्या अंगावर थुकले हो, तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळा थुकल्यानंतर गोदावरीचा अंग करण्याकरता गेले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते आणि सगळ्यात श्रीमंत संत जर तुमचे असतील ते पैशाचे खूप श्रीमंत, तरी सुद्धा त्यांच्याकडे परिस असं गोदावरीमध्ये सूर्याला जल समर्पण करण्यासाठी आचमन घ्यायचे ना महाराज. महाराजांच्या हातामध्ये परिस यायचे. परिस समजते का तुम्हाला? कोंबडीचा अंडा नाही, परिस म्हणजे याच्या संशेतीला लावलं की सगळं मोठे सोन्याचं, या माईकच्या सिस्टीमला लावलं शाम महाराज डायरेक्ट सोन्याचं सप्त्यावर जायचं जगात नंबर 1 चा साऊंड सिस्टीम कृष्णा मंडप डेकोरेशन सोन्याची साऊंड सिस्टीम. वाह 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 खरं सांगू तुमची साऊंड सिस्टीम सोन्यापेक्षा कमी नाही. वाह 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 तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. ऑपरेटर करणारे फार असतात. आता आम्ही बऱ्याच गावाला जातो, गेन द्या, ट्रबल द्या, बेस द्या, गेन द्या, ट्रबल द्या, बेस द्या. आमच्या लोकांना जास्तीत जास्त जोर असते गेनवर. एका गावात असंच म्हटलं मी, महाराज गेन द्या, ट्रबल द्या, बेस द्या. उठलं ते, अरे हो महाराज जर तुमचं गेस बेस ट्रबल गेस बेस ट्रबल म्हणलं चार बघायचं चुकलं, तुमचा दाबा निघून नाही राहिला म्हणे तरी तेव्हापासून मी साऊंड सिस्टीम वाल्याला इतकं शिकत चढवतो तसं तुम्हाला शिकत मला काऊन 2 घंटे मध्ये काढायचे. कारण तुम्ही सांगितलं ज्या अर्थी माझी स्तुती करता त्या अर्थी महाराजांना आपल्या मानीवर तसं नाही. महाराज खरंच कौतुक करण्यासारखी सिस्टीम नाही तर एवढा मोठा समाज या ठिकाणी बसलेला आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत बिना माईकचा येईल का? बिना माईकचा आवाज येणार नाही, फेस कधी येईल बा? हा सगळा व्यवस्थित केलेला आवाज पोहोचण्याचं काम हे लोक करतात. खरोखर या लोकांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजे. मी तुम्हाला आवर्जून शेंड्यात चढवलं असं समजू नका. अरे वस्तुस्थिती आहे ही. स्तुती म्हणजे काय? जी नसते ती स्तुती, जी दिसतं ती वस्तुस्थिती. तुमची सिस्टीम चांगली आहे, पण या सिस्टीमला एक स्पर्शाचा तुकडा जर लावला तर तुम्हाला कोणत्याच गावात सप्ताह वाजवायची गरज नाही. तुमच्याकडे कार्यकर्ते मंडळी जर आली नाही तर चाल रे लाव सिस्टीम, आपण सिस्टीम आजपासून बंद केली. काऊन? सोन्याचा माईक, सोन्याचं स्टँड, सोन्याचं मिक्सर, सोन्याची माऊस प्लेट, बाहेरच्या पेना सुद्धा सोन्याच्या झाल्या. परिस एकनाथ महाराजांच्या हातामध्ये यायचा. काय करत नव्हते एकनाथ महाराज, ते काहीही करत होते. त्यांना समज होतं तेरा लिया ये तेरा तुझको समर्पण, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. एवन महाराजांच्या अंगावर झाल्यानंतर एवन अंगावर फुकायचा. महाराजांना म्हणायचं महाराज 100 वेळा तुमचं होईल तुमच्या अंगावर 100 वेळा. तरी सुद्धा तुम्ही मला काही शिवी दिली नाही, काही चापट पण मारली नाही. महाराज म्हणले अरे बेड्या तुझ्यामुळे तू जर माझ्या अंगावर फुकला नसता ना तर तुझ्यामुळे मला गोदावरीचं 108 वेळा स्नान झालं नसतं. मी म्हणतो जो महाराजांच्या अंगावर थुंकला, जो महाराजांच्या अंगावर थुंकला एवन याचं नाव आजही कीर्तनात येऊनी अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यमुना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. ही सगळी नावारूपाला आलेली संत महात्मे. हे एकदम संत झाले नाहीत.
माझ्या अभंगावर सुद्धा येणार आहे. फक्त 11 वाजता आपलं पहिलं चरण सुटणार आहे. 12 वाजता दुसरं चरण, 1 वाजता तिसरं चरण आणि भैरवी म्हणून काकडा करून मोकळे होतो. चालेल ना तुम्हाला? हो म्हणतात. पैसे शिल्लक लागतील. तिकडे चांगलं लक्ष आहे. ऐका, एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा येऊन तुला महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. त्याचं सुद्धा नाव येवनाचं घ्यावं लागतं. जसं हनुमान महाराजांना प्रमाण दिलं येवन अंगावर. तो सदग्रस्त नाही, येवन आहे. ज्याने महाराजांच्या अंगावर फुंकणी टाकली त्याचं नाव घ्यावं लागतं. कारण संत निष्कर्म करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याच्यासोबत मोठं करत. आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तयार. मंबाजी वाणी तुकोबाला बदा बदा मारावं. कारण काय? लोक आवडा तुकोबाचं कीर्तन चालू झालं विठ्ठलाच्या रावळा. गावामध्ये बातमी पसरली तुकोबाचं कीर्तन आहे विठ्ठलाच्या रावळात म्हणून 10 लोक गेले. पहिल्या एकादशीला, दुसऱ्या एकादशीला 20, तिसऱ्या एकादशीला 50, चौथ्या एकादशीला 100. हळूहळू तुकोबाचं कीर्तन याची चर्चा ऐकून गर्दी वाढू लागली आणि विठ्ठलाचं मंदिर हे मंबाजीबाच्या शेताच्या ध्येयावर होतं. मंबाजीबा कोण? जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी सगळ्यात पुढे बसणारा श्रोता. कीर्तनामध्ये श्रोते असले पाहिजे आणि कीर्तनामध्ये श्रोते सुद्धा असले. काय मराठी समजते का? कीर्तनात श्रोते असले पाहिजे आणि कीर्तनात श्रोते सुद्धा असतात. श्रोते म्हणजे झोपणारा आणि श्रोता म्हणजे ऐकणारा. काय? कीर्तनामध्ये श्रोते असले पाहिजे, श्रोते नसले पाहिजे. नाही तर मग बऱ्याच गावाला कीर्तन चालू झालं की लोक म्हणतात महाराज 3 दिवस झाले कीर्तनामध्ये झोपच येत नव्हती. आज तुमचं 4थ्या दिवसाचं कीर्तन ऐकून मला असं झोप आली, अशी झोप आली, अशी झोप आली. विचारलं मला, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही म्हणजे महाराज तुम्हाला सांगू, मी घरी म्हणे 2-2 झोपीच्या गोळ्या घेते तरी मला झोप येत नाही. 2-2 झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात म्हणे तरी झोप येत नाही. आज तुमचं कीर्तन चालू झालं तेव्हापासून मला झोप सुधरत नाही म्हणे. याला म्हणतात महाराज. म्हणजे तुमच्या कीर्तनात गोळ्या घेतल्यापेक्षा लवकर झोप येते. याला म्हणतात श्रोता. श्रोता श्रोता म्हणजे झोपणारा आणि श्रोता म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐकणारा. मंबाजीबा तुकोबाचं कीर्तन ऐकण्यासाठी सगळ्यात पुढे बसणारा श्रोता होता. त्या मंबाजीबाने तुकोबाला माळीनं मारलं. कारण सांगतो, विठ्ठलाच्या रावळामध्ये तुकोबाचं कीर्तन चालू झालं. तुकोबाची कीर्ती सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये पसरली. कोणीतरी देऊळचे प्रसिद्ध साधू म्हणतात गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या विठ्ठलाचे गुणगान सातत्याने विठ्ठलाची कीर्ती स्मरण कर. चला म्हणे कीर्तनासाठी. मंबाजीबा कीर्तनामध्ये येऊन बसायचे. पण कीर्तनाला गर्दी जास्त झाली. लोक अगोदर विठ्ठलाच्या रावळात दर्शनासाठी जायचे. काही लोक देवाच्या देवळात दर्शनाला गेले की प्रदक्षिणा सुद्धा मारत असतात. तुमच्याकडे मारतात का प्रदक्षिणा? मारत जा. उभ्या उभ्या दर्शन नका घेत. प्रदक्षिणा मारली पाहिजे. नाही तर देवा राम राम पाहिजे चाललो. तो म्हणते बाबा इतका घाई लगा तू मायापेक्षा पुढे चालला. देवापेक्षा पुढे चाललो आपण. दूर होतो देवा लक्ष ठेव रे. लक्ष दे. शांततेत देव दर्शन करायचं आणि देवाला प्रदक्षिणा मारली पाहिजे. प्रदक्षिणा मारल्यानंतर सर्वांगानं आलिंगन घेतलं पाहिजे. देवा मी या अशुभ कामाकरता चाललो. काही अशुभ विघ्न असतील तर ते निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच इच्छा आहे. जाता जाता मी तुला सर्वांगानं आलिंगन करून सर्वांगानं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून विठ्ठलाच्या रावळाचं दर्शन घ्यायचे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे आणि प्रदक्षिणा मारायचे. नंतर कीर्तन चालू व्हायचं. कर्मधर्म सुदैवानं तुकोबाने पाहिलं. भक्त मंडळी वाढली, श्रोते मंडळी वाढली. विठ्ठलाचं दर्शनही घेतात, कीर्तनही ऐकतात. पण मंबाजीबाच्या धुऱ्यावर त्या कुंभाला लावलेल्या काट्या आहेत. त्या काट्या दर्शन घेणाऱ्या लोकांना पायामध्ये तुटतात. दर्शन घेणाऱ्या लोकांच्या पायामध्ये काटे जाऊ नये म्हणून मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावरची काट्याची काठी तुकोबानं काढली. आणि जसे तुकोबानं काट्याची काठी काढली ते मंबाजीबाला माहित पडलं. ऐका, मंबाजीबाला माहित पडलं. मंबाजीबानं विचार केला कोण आहे रे म्हणे ते कोण काठी काढली धुऱ्यावरची.
देव बसे तिथी देव बसे देव बसे तिथी आ देव बसे देव किती जरी श्रीमंत
आम्ही संपर्कावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत केली म्हणून आज तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर होते. आणि बघा ना आम्ही साधूच्या गप्पा करून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो. ही ताकद कशाची आहे? ही ताकद आहे सरकारच्या संगतीची. कोणी ओळखलं असतं आम्हाला? कोणी नाही ओळखलं असतं. चार गप्पा आम्ही करतोय. आम्ही गप्पा काय आमच्या घरच्या सांगायला आलो का? आम्ही साधूच्या गप्पा करतो. बघा ना तुम्ही साधूच्या गप्पा करण्यामध्ये जर एवढा आनंद आहे, प्रत्यक्ष साधू होण्यामध्ये किती आनंद असेल. तुम्हाला साधू व्हावं असं वाटत असेल ना, तर त्याशी घडावी संगती. म्हणून दुष्कर्म करणाऱ्या दुर्गतीला जाणाऱ्या माणसाच्या संगतीत जर तुम्ही जात असाल, सांगतो तुम्हाला ढेकळाच्या संगे हिरा जो भंडला, कुसंगे नाडीला साधू जायचा. एक धनगर दादा दररोज मेंढ्या चारण्याकरता जातो. दररोज मेंढ्या चारण्याकरता जातो. दररोज जातो. पण त्याने विचार केला दररोज ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने चारा मिळणार नाही. म्हणून आता आपण दिशा बदलली पाहिजे. म्हणून या मार्गाने जाणारा धनगर दादा या मार्गाने निघाला. कर्म धर्म सुदैवानं एका दगडाला त्याची ठोकर लागली, पायातून रक्त निघलं. पण ज्या दगडाला ठोकर लागली तो दगड नव्हता, ती गारगोटी होती. ती गारगोटी नव्हती बाबा, तो करोड रुपये किमतीचा हिरा होता बाबा. दिशा बदलली, ठोकर लागली, दगड म्हणून उचलली. पण त्या शेकडो मेंढ्यामध्ये त्याची आवडती मेंढी होती. त्यानं त्याच मेंढीच्या केसाची केसारी बनवली आणि ती जी गार आहे, गार नाही, तो हिरा, गार म्हणून तो हिरा आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये टाकला. आणि टाकल्यानंतर पाच होता. काय सुंदर दिसते म्हणजे माझं मेंढर होतं पिलू. पण एक पालक करणारा माणूस त्याच रस्त्याने जात होता. त्याने विचारलं, म्हणजे काय रे शांभाऊ, या मेंढीच्या पिलाच्या गळ्यामध्ये तू गारगोटी बांधली, किती सुंदर दिसते. ते म्हणे मला 10,000 रुपयात मी त्याला 10,000 रुपये देणार नाही. आता धनगर दादाला वाटलं एवढी शिक्त गारगोटी आहे, मला ती चमकणारी दिसली म्हणून मी माझ्या आवडीच्या मेंढीच्या गळ्यात बांधली. तू 10,000 रुपयाला म्हणतो. हसायला लागला. श्यामभाऊनं 10,000 रुपयात दिली ती त्याला. पण श्यामभाऊनं विचार केला नाही की आपण जी गाय याला देतो त्याची किंमत 10,000 नाही. मोठ्या बाजाराच्या व्यापाऱ्यामध्ये हिची किंमत करोड रुपये. ती 10,000 रुपयात त्याने विकत घेतली. समोरच्या व्यापाऱ्याकडे गेली. समोरच्या व्यापाऱ्याने सांगितलं, तुला कुठं सापडलं रे? अरे बाबा, हे सोनं नाही, हे नाणं नाही, हा हिरा आहे. या हिऱ्याची किंमत करोड रुपये. कर्म धर्म सुदैवानं व्यापाऱ्याने 1 करोड रुपये त्याला दिले. पण त्या व्यापाऱ्याने विदेशामध्ये नेण्याकरता तो हिरा चढवला. खिसा फाटका होता. जाता जाता त्या फाटक्या खिशातून तो हिरा ढेकळामध्ये पडला. जाता जाता तो हिरा ढेकळामध्ये पडला. आता ढेकळे काय किलो आहे, काय छटाक आहे, काय होत आहे, काय किमतेल आहे, असं जर तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणजे श्याम महाराज गोळ्या सरल्या का काय, तुमच्या ढेकळाची काही किंमत असते का? कसं आहे माझ्या राजानं, ढेकळाला काही किंमत नसते. तसं अनितीनं चालणाऱ्या माणसाला काही किंमत नसते. विचार करणाऱ्या माणसाला काही किंमत नसते. वेगळं वागणाऱ्या माणसाला काही किंमत नसते. करोडो रुपये किमतीचा हिरा आहे, विदेशात गेल्यानंतर 10 करोड रुपये त्याची किंमत होते. पण ज्याला समाजात इज्जत नाही, ज्याची किंमत होत नाही, अशा ढेकळाच्या सानिध्यात तो हिरा पडला. करोड रुपयाचा हिरा सुद्धा ढेकळाप्रमाणे झाला. माणसाचं जीवन सुद्धा तसंच आहे. कुसंगे नाडीला साधू ढेकळाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधवायचा. म्हणून संगत अत्यंत महत्वाची आहे. कोणाची केली पाहिजे? जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल ना माझ्या राजांनो, संगत ही देवाची केली पाहिजे. भाग्यवान आहे आपण मात्र शेतकरी ग्रामस्थ की आपल्या गावामध्ये एवढंसं बी लावलं होतं फक्त या महाराज लोकांनी. आणि ही लोक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं नाव या गावाला देऊ दिलं. आजही आमची तुमची ओळख नाही, पण दिगंबर बाबाच्या नावानं मातला गाव ओळखलं जातं. ते दिगंबर बाबा हे नाही का, ते आम्हाला भेटत होते. हो, आला मासाचे वारकरी होते. अंगावरचे कपडे कधी वेगळे घातले नाही, पांढरे कपडे होते बाबाची. डोक्यातली टोपी कधी गेली नाही. आजही ते स्वरूप पाहिले की प्रत्यक्ष बाबा डोळ्यापुढे दिसतात. एवढंसं बी लावलं होतं आणि आज त्याचा वेलू गेला गगनावरी. एवढा मोठा वृक्ष या महात्म्यांनी या ठिकाणी केला. आपल्यासारखे लोक मेले की गेले असतात आणि त्यांच्यासारखे लोक जाऊन सुद्धा जिवंत असतात. ही केलेल्या कर्माची पावती आहे. गेले दिगंबर तेरा इरादा कीर्ती जगावाली काही लोकांना असं वाटतं विठोबा रखुमाई झालं सुटलो रे बाबा एकदाच. विठोबा रखुमाई म्हटलं महाराजांमध्ये कीर्तन झालं
अपना समय देव